Hello everyone. In this lecture we will see what is the third property of the mean. We already seen in the previous two lecture the property number 1 and 2. This is the third property of mean. That is, suppose we have first group with total number of values n1 and mean x bar 1. We already know that total number of values are denoted by n, and it is first group, therefore I write it is n1, and likewise mean is denoted by x bar and it is a first mean, therefore where I write x bar 1. And second group with total number of values n2, likewise n1, this is the second group, therefore it is n2, and mean x bar 2. Then combined mean of both group taken together is given by x bar 1 2. Combined mean is denoted by x bar 1 2 or x bar 6. It is a formula of x bar 1 2, that is the combined mean, and x bar 1 2 is equal to n1 x bar 1 plus n2 x bar 2 upon n1 plus n2. Okay, there are two samples of two groups with their total number of values and with their mean, and also there is second group with total number of values n2 and with their mean x bar 2. Then we can find combined mean of both this group by taking together by this formula x bar 1 2, that is, this is a formula of combined mean. Okay, it is a first example of based on combined mean. If two samples of sizes 40 and 50 respectively have the same mean 90, then find combined mean of both samples taken together. आता बघा याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये बघा, इफ टू सॅम्पल्स ऑफ साइजेस, सॅम्पल साइज नथिंग बट टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज इन्क्लुडेड इन धिस सॅम्पल. म्हणजे काय, या पहिल्या सॅम्पलमध्ये पहिल्या सॅम्पलची साईज 40 आहे, याचा अर्थ त्या सॅम्पलमध्ये 40 युनिट्स आहेत किंवा 40 नंबर्स आहेत किंवा 40 व्हॅल्यूज आहेत, असा त्याचा अर्थ आहे. आता सेकंड सॅम्पलची साईज किती आहे, 50 आहे. आणि या दोन्ही सॅम्पलचं मीन कसं आहे बघा, हॅव द सेम मीन 90. या दोघांचं मीन 90 आहे. देन फाइंड कंबाईंड मीन ऑफ बोथ सॅम्पल्स टेकन टुगेदर. म्हणजे या दिलेल्या माहितीवरून आता तुम्हाला याचा या दोन्ही सॅम्पलचं कंबाईंड मीन शोधायचं आहे. मग आपण जी माहिती दिलेली असेल ते आपण या बॉक्समध्ये लिहून घेतले. सॅम्पल फर्स्ट अँड सेकंड दिले. आता पहिल्या सॅम्पलची साईज 40 आहे, याचा अर्थ ते सॅम्पलमध्ये किती युनिट्स आहेत किंवा नंबर्स आहेत, तर 40 आहेत, म्हणून ह्याला नोटेशन बघा n1 असेल. आणि सेकंड सॅम्पलचं नोटेशन काय असेल, n2 असेल. त्याच्यामध्ये सॅम्पल साईज जे 50 आहे, म्हणजे टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज किती आहेत, 50 आहेत. आता या दोन्ही सॅम्पलचा मीन कसं आहे बघा, तर सेम आहे. एक्स बार 1 90, एक्स बार 2 सुद्धा 90 असेल. आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये तो वेगवेगळा असेल, त्या वेळेला वेगवेगळा आपण त्या वेळेला लिहूया आपण. आता याच्यानंतर कंबाईन मीन फाइंड करायचा, याचा अर्थ एक्स बार 1 2 शोधायचं तुम्हाला. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये फक्त पुट करा एक्स बार 1 2 हा तुमचा फॉर्म्युला. आता याच्यामध्ये बघा n1 किती आहे, 40 आहे, ती n1 ही व्हॅल्यू लिहिली. एक्स बार 1 हा तुमचा 90 आहे इंटू 90 प्लस n2 तुमचा असेल 50 इंटू एक्स बार 2 काय असेल तर 90 अपॉन n1 प्लस n2. फक्त नोटेशन वाईज त्याला फक्त याच्या व्हॅल्यू सगळ्या काय असतील त्या पुट केलेल्या आहेत. ओके, यांचं मल्टिप्लिकेशन बघा 3600 असेल, यांचं मल्टिप्लिकेशन 4500 असेल, अपॉन 40 प्लस 50 हे 90 असेल. मग याचा आन्सर काय येईल, यांची सम केली 8100 अपॉन 90 इज इक्वल टू 90. ओके, देन कंबाईन मीन ऑफ बोथ सॅम्पल इज 90. आपण आन्सर असं लिहू शकतो. मग आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की जर दोन्ही सॅम्पलचा मीन सेम असेल तर कंबाईन मीन सुद्धा सेम येतो. जर या ठिकाणी आता दोन्ही सॅम्पलचं मीन वेगवेगळा असता, म्हणजे फॉर एक्झाम्पल 90 आणि 100 असता, तर तो काहीतरी याचा आन्सर काहीतरी इथं वेगळा आला असतो. पण दोन्ही सॅम्पलचे मीन ज्यावेळेला सेम असतात 90, त्यावेळेला कंबाईन मीन सुद्धा तोच येतो, म्हणजे 90च आला पाहिजे. मग आता इथं जर कंबाईन मीन 50 असता तर इथं सुद्धा कंबाईन मीन 50 आला असता. कंबाईन मीन इथं 1000 असता तर या ठिकाणी आन्सर सुद्धा तुमचं एक्स बार 1 2 म्हणजे कंबाईन मीनचा आन्सर 1000नच आलं असतं. ओके, आता सेकंड एक्झाम्पल बघा.
सेकंड एक्झाम्पल आता सेपरेट मीन्सबद्दल आहे. द मीन हाईट ऑफ 50 स्टुडंट्स इन अ क्लास इज 160 सेंटीमीटर्स. ओके, याचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल की 50 विद्यार्थी आहेत. 50 विद्यार्थ्यांचा मीन हाईट काय दिली बघा, त्यांची 160 सेंटीमीटर दिली. अनदर 5 स्टुडंट्स विथ मीन हाईट 180 सेंटीमीटर्स आर ॲडेड टू द ग्रुप. म्हणजे आणखी 5 विद्यार्थी याच्यामध्ये किती सरासरी उंची आहे त्यांची 180 सेंटीमीटर आहे, ती त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. देन फाइंड कंबाईन मीन हाईट ऑफ ऑल 55 स्टुडंट्स. आता या संपूर्ण 55 स्टुडंट्सचा तुम्हाला मीन फाइंड करायचा, याचा अर्थ कंबाईन मीन फाइंड करायचा आहे. तर कंबाईन मीन या ठिकाणी जरी हा शब्द नसता तरी याचा अर्थ कंबाईन मीनच आहे, कारण 50+5 हे तुम्हाला कंबाईन मीनसाठीच करायचं आहे. मग आता काय येणार बघा, पहिला ग्रुप तुम्हाला 50 स्टुडंट्सचा दिला आहे, दुसरा ग्रुप किती दिला आहे स्टुडंट्सचा, तर 5 स्टुडंट्सचा दिलेला आहे. मग आता पहिल्या ग्रुपबद्दल बघा ही माहिती दिली. पहिल्या ग्रुपमध्ये 50 स्टुडंट्स आहेत, याचा अर्थ N1, त्यांचा मीन हाईट किती आहे 160, म्हणून तो x⁻1 असेल. दुसरा ग्रुप आहे 5 स्टुडंट्सचा, म्हणून N2 5 असेल, त्यांची मीन हाईट किती आहे 180 सेंटीमीटर. मग याच्यावरून तुम्हाला कंबाईन मीन फाइंड करायचा आहे. मग आता सगळ्या ज्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या असतील त्या फक्त याच्यामध्ये मी पुट केलेत बघा. हा तुमचा फॉर्म्युला आहे कंबाईन मीनचा. याच्यामध्ये नोटेशन वाईज या व्हॅल्यू जर पुट केल्यात तर याचा मीन येतो 161.81 सेंटीमीटर्स. देअरफॉर कंबाईन मीन हाईट ऑफ 55 स्टुडंट्स इज 161.81 सेंटीमीटर. ओके.